बार रानात गेला नाही सोय. अरे म्हणला होतास मला कम्या रानात जाणार आहे शेंडरासनी घेऊन. हे बानू, काय बी घडलं नाही असं नग वागूस. अगं हात येऊन महासादेवचा सांगावा देऊन गेले ते गणबा, आणि तू त्यासनी नाही म्हणलीस का? मला पुण्यांदा ह्या इशे नाही काढायचं. आणि आता मी ठरवलं आहे का जेजुरीमध्ये पाऊल ठेवायचं नाही तर नाही. अगं बानू, पर हे वागणं बरं दिसतंय होय? हा का का बरं दिसत नाही? अगं त्या म्हाळसादेवी आहेत, जेजुरीच्या राणी आहेत, त्यासनी काय वाटेल? मला जेजुरीतनं जा म्हणताना त्यासनी काय वाटलं नाही भाई. अरे मला देवांसंग हातनं बोलता यावं म्हणून इंद्रदेवांनी मला तो करंडा दिला होता. तो करंडा पाण्यात बुडवाया सांगताना त्यासनी काय वाटलं नाही भाई. आणि असं असताना त्यासनी काय वाटेल ह्याचा विचार म्या का करावा? अनार तू एवढं मनाला कशा पाय लावून घेतो आहेस? तुझ्या मोर तुझ्या पोरीला जेजुरीतनं बाहेर काढलं तेव्हा म्या काय बी केलं नाही असं तूच मला म्हणला होता. मग आता आपण त्यांचा कशा पायी विचार करावा? ये बा, तू नग विचार करूस. अगं मी रागाच्या परत बोललो असेल काय बाय. अगं पण तुझ्यासाठी माझा जीव तिळ तुटल्या बघ. अरे मला ते काय दिसना हवंय. अगं म्हाळसादेवी समज इसरून तुला ये म्हणले आहेत ही, तेव्हा त्यांच्या सांगाव्याला असं नाही म्हणणं बरं दिसणार नाही. अगं तुला ह्याचा त्रास होईल बघ. अरे अजून किती त्रास होणार आहे? झालं आहे त्यापेक्षा अजून किती वाईट होणार आहे माझं. हे बाळ, अगं असं नग बोलू. अगं आता माझं मन मला खायला उलटया. तुझ्याकडे आता बघवत नाही मा. रागाच्या नादात मनातलं जे आहे ते मी तुला सांगितलं. असं वाटतं या तुझ्या मोर उगा बोललो मी माझ्या मनातलं. मला कुठे ठाव होतं की तू त्याचा असा विचार करशील. नाही बा. अरे तू मला म्हणलास म्हणून मी नाही म्हणले असं नाही. माझं मी स्वतः ठरवलं आहे का आता मी जेजुरीला नाही जाणार. असं नग बोलूस बानू. विचार कर. हो तर आता आपण निघू. जसं हाय तसं निघू आणि जाऊ जेजुरीला. तू विचार कर. जाशील नव? नाही बा. आता मी जेजुरीला नाही जाय.